गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे। स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली पोलीस आणि आष्टी पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 2 स्वतंत्र कारवायांमध्ये 22,99,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत पोलिसांनी 30 जुलै रोजी आरमोरी गडचिरोली मार्गावर बलेनो कारमधून देशी विदेशी दारू जप्त करत 7,60,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणी 2 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर 31 जुलै रोजी आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येणापूर येथे बोलेरो पिकअप मधून अवैध दारू जप्त करत 15,38,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या दोन्ही कारवायांमध्ये मिळून 22,99,400 रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा गडचिरोली पोलिसांनी दिला आहे। शंकर मुतेलवार, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।